नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शरद भोसले, कर्मवीर सायन्स अकॅडमी बारामती. आज आपण मॅथमॅटिकल लॉजिक हा पेपर फर्स्ट मधील चॅप्टर पाहणार आहोत. आपली बोर्ड एक्झाम जवळ आलेली आहे आणि त्या दृष्टीने आपण फास्ट रिव्हिजन घेत आहोत. हा चॅप्टर परीक्षेमध्ये 8 मार्क्ससाठी आहे. या चॅप्टरमध्ये आपण काही पाठ करणार आहोत आणि त्या पाठनुसार आपण याची रिव्हिजन घेणार आहोत. ही रिव्हिजन आहे, एकदम डिटेल आपल्याला हा चॅप्टर कमी कालावधीमध्ये घेता येणार नाही, परंतु परीक्षेच्या दृष्टीने जे महत्त्वाचे प्रश्न आहेत किंवा ते विचारले जाऊ शकतात हे एक आपल्याला अंदाज आहे. त्या अंदाजानुसार आपण जाणार आहोत आणि विशेष म्हणजे आपल्या चॅप्टरचं नाव पण मॅथमॅटिकल लॉजिक असं आहे. तर सुरुवातीला आपण हा चॅप्टर रिकॉल करूया फास्ट मध्ये. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि एक सूचना अशी पहा की तुमच्याकडं ऑनलाईन आणि ऑफलाईन जे विद्यार्थी आहेत त्यांनी आपल्या नोटबुक मध्ये त्या वेळेस त्या गोष्टी डाउन करायच्या आहेत. फारच वेळ कमी पडला तर ऑनलाईनच्या स्टुडंटने त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि नंतर ते कम्प्लीट करायचं आहे. ओके, तर रिकॉल आपण करूया. पहिला जो आहे तो स्टेटमेंट हा कन्सेप्ट आहे. स्टेटमेंट, तर हे जे स्टेटमेंट म्हणजे अशा प्रकारचं सेंटेन्स की ते सेंटेन्स एक तर ट्रू असणार आहे किंवा ते फॉल्स असणार आहे. असं जर सेंटेन्स असेल तर त्या सेंटेन्सला स्टेटमेंट असं म्हणतात. म्हणजे आपण बोललेलं दुसऱ्याला कळलं पाहिजे. मग ते एक खरं असू द्या किंवा खोटं असू द्या, पण आपण जे बोलतोय ते दुसऱ्याला जर समजलं तर त्या दिलेल्या सेंटेन्सला आपण स्टेटमेंट असं म्हणणार आहोत. म्हणजे मिनिंगफुल वाक्य त्याला स्टेटमेंट असं म्हणतात. आता फॉर एक्झाम्पल मी इथं म्हटलं 5 + 4 = 9. तर हे बरोबर आहे, हे ट्रू आहे आणि हे ट्रू असल्यामुळं हे दिलेलं सेंटेन्स हे स्टेटमेंट आहे. समजा मी सेकंड एक्झाम्पल विचारात घेतलेलं आहे आणि मी तिथं म्हणलं 5² = 10. तर हे फॉल्स आहे हे आपल्या लक्षात येते, कारण 5² ची व्हॅल्यू 10 नसून ती 25 आहे. म्हणून हे सेंटेन्स आहे, ते स्टेटमेंट आहे. पण जर समजा मी इथं तिसरं एक्झाम्पल असं घेतलेलं आहे आणि तिथे मी म्हटलेलं आहे की x + 5 = 10. आता हे इक्वेशन आहे, ओके, पण हे सेंटेन्स आहे. दिस इज नॉट अ स्टेटमेंट. त्याचं कारण असं की जर x ची व्हॅल्यू 5 असेल तर हे ट्रू होणार आहे आणि जर x ची व्हॅल्यू 5 नसेल, दिस इज नॉट इक्वल टू 5, तर हे फॉल्स होणार आहे. म्हणजे याची जी ट्रूथ व्हॅल्यू आहे ही ट्रूथ व्हॅल्यू या x च्या व्हॅल्यू वरती डिपेंड आहे. म्हणून आम्हाला नक्की ट्रू का नक्की फॉल्स हे सांगता येत नाही. म्हणून हे सेंटेन्स आहे, पण दिस इज नॉट अ स्टेटमेंट. आता हे जे सेंटेन्स आहे याला ओपन सेंटेन्स असं म्हटलं जातं. याला का म्हटलं जातं ओपन सेंटेन्स? तर ओपन सेंटेन्स याला याच्यासाठी म्हटलं जातं की याची जी ट्रूथ व्हॅल्यू आहे ही ह्या एक्स वरती डिपेंड आहे. म्हणजे अशा प्रकारचं सेंटेन्स की त्या सेंटेन्सची ट्रूथ व्हॅल्यू काही कंडिशन किंवा कंडिशन्स वरती डिपेंड असेल तर त्याला ओपन सेंटेन्स असं म्हटलं जातं. अँड ओपन सेंटेन्स इज नॉट अ स्टेटमेंट. समजा आपण दुसरं एक्झाम्पल घेतलं की ही इज इंडियन. आता ही कुणासाठी घेतलेलं आहे? ही इज इंडियन. आता तो भारतीय आहे, पण तो म्हणजे नक्की कोण हे आपल्याला माहिती नाही. एक पर्टिक्युलर व्यक्ती जर घेतली आणि ते व्यक्ती आपल्याला माहिती असेल किंवा ती इंडियन आहे का नाही तर आपण सांगू शकतो आणि त्याच्या पुढे जाऊन सांगू शकतो की ते ट्रू स्टेटमेंट आहे का फॉल्स स्टेटमेंट आहे. म्हणून ही इज इंडियन हे पण तुमचं ओपन सेंटेन्स आहे. किंवा तुम्हाला पुढे काय म्हटलं, व्हॉट इज युअर नेम? व्हॉट इज युअर नेम? तर हे सेंटेन्स आहे, बट दिस इज नॉट अ स्टेटमेंट. हे स्टेटमेंट नाही, हे फक्त कोण आहे तर हे सेंटेन्स आहे, बट दिस इज नॉट अ स्टेटमेंट. हे तुमचं स्टेटमेंट नाही. अर्थात जे सेंटेन्स ट्रू किंवा फॉल्स आहे त्याला आपण स्टेटमेंट असं म्हणतो आणि जे ट्रू आहे
त्याची ट्रूथ व्हॅल्यू ही ट्रू असते आणि जे फॉल्स आहे त्याची ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे खोट्याची खरी किंमत ती तुमची फॉल्स असे असते. त्याला आपण एफ ने डिनोट करतो. हा बेसिक पार्ट लॉजिक मधला आहे आणि तो स्टेटमेंटशी रिलेटेड आहे. आता तो तुम्हाला माहिती आहे. आता दुसरा जो पार्ट येतो तो दुसरा पार्ट एक महत्वाचा आहे. तो कनेक्टिव्हशी रिलेटेड आहे आणि तो ट्रूथ टेबलशी रिलेटेड आहे. मी तुम्हाला तो ट्रूथ टेबल सांगतो आणि त्याच वेळेस बरेच गोष्टी तुम्हाला ट्रूथ टेबल रिलेटेड असणाऱ्या आपण क्लिअर करूयात. ही रिव्हिजन आहे त्यामुळं आपल्याला ही परीक्षेच्या दृष्टीने जायचं आहे. प्रत्यक्ष लेक्चर मध्ये आपल्याला वेळ सफिशियंट असतो त्यामुळं आपण बऱ्याच गोष्टी डिटेल सांगत असतो. ही आपली फास्ट रिव्हिजन आहे. आता पी आणि क्यू हे दोन स्टेटमेंट आहेत. दोन किंवा दोन पेक्षा जास्त स्टेटमेंट जर आपण कंबाईन केली तर त्याला कंपाऊंड स्टेटमेंट असं म्हणतात आणि सिंगल असेल तर त्याला सिंपल स्टेटमेंट असं म्हणतात. आता पहा हे पी आणि क्यू आहे. इथे आपण पी अँड क्यू हे जे सिम्बॉल आहे याला अँड असं म्हटलं जातं. परत पी और क्यू हे जे सिम्बॉल आहे त्याला और असं म्हटलं जातं. पी इम्प्लाइज क्यू किंवा इफ पी देन क्यू हे जे सिम्बॉल आहे त्याला इफ देन असं म्हटलं जातं. आता हे परत एरो मध्ये काय गोंधळ नको म्हणून मी आपला असं लिहितो. याला इफ देन असं म्हटलं जातं. हा डबल एरो जो आहे याला इफ अँड ओनली इफ असं म्हटलं जातं. आय डबल एफ आणि हे आहे ते निगेशन आहे त्याला नॉट असं म्हटलं जातं. आता याला कंजम्पशन म्हटलं जातं. याला डिसजंक्शन म्हटलं जातं. याला कंडिशनल म्हटलं जातं. नाव याची इफ अँड ओनली इफला बाय कंडिशनल असं म्हटलं जातं आणि नॉटला निगेशन असं म्हटलं जातं. आता हे तुम्हाला माहिती आहे. हे त्याचे नोटेशन आहेत. आता आपण इथे इफ अँड ओनली क्यू घेऊयात आणि निगेशन ऑफ पी घेऊयात. हा बेसिक ट्रूथ टेबल आपल्याला प्रत्येक वेळेस ट्रूथ टेबल तयार करताना लागणार आहे आणि याची आयडिया तुम्हाला असली पाहिजे म्हणून मी इथं फास्ट रिकॉल करत आहे. आता पी आणि क्यू ही दोन स्टेटमेंट आहेत. आपल्या स्टेटमेंट नुसार एक स्टेटमेंट एक तर ट्रू असणार आहे किंवा ते फॉल्स असणार आहे. आता बरेच जणांना बघा शेवटच्या टप्प्यामध्ये ट्रूथ टेबल एकदम परफेक्ट होतो. त्याचा अर्थ समजतो आपण काय केलेलं आहे ते. आता पी आणि क्यू मध्ये तुम्ही ते असं लक्षात ठेवलेलं होतं पहा. 2 वेळा टी 2 वेळा एफ टी एफ असा एक लक्षात राहण्यासाठी. पण याचा अर्थ काय होतो. हे पी आणि क्यू दोन स्टेटमेंट तुम्हाला दिलेले असतील तर ते एका वेळेस काय असू शकतात. तर हा असा सांगतो की पी आणि क्यू मी पहिला म्हणतो मी ट्रू असेल आणि क्यू म्हणतो मी ट्रू असेल. ही एक पॉसिबिलिटीज आहे. कारण आपल्याला माहिती नाही ते स्टेटमेंट आहे ते ट्रू आहे का फॉल्स आहे. म्हणजे हे म्हणतात आम्ही दोन्ही एका वेळेस ट्रू असू. हा म्हणतो मी ट्रू असेल आणि तू फॉल्स असेल. हा म्हणतो मी फॉल्स असेल आणि तू ट्रू असेल. आणि हा म्हणतो आम्ही दोघेही फॉल्स असेल. याच्यातलं एक काहीतरी असणार आहे. बट वी डोंट नो सो वी राईट ऑल द पॉसिबिलिटीज हिअर. आता याच्यावरून मला आठवलं म्हणून मी सांगतो की जर n स्टेटमेंट असतील तर 2n इतक्या पॉसिबिलिटीज तुम्हाला पाहायला मिळत असतात. म्हणजे एक स्टेटमेंट असेल तर 2 म्हणजे फक्त 2 आला असतं त्याला आपण म्हणतो ट्रू फॉल्स. 2 स्टेटमेंट असतील तर 2n म्हणजे 8 म्हणजे 8 एंट्रीज पाहायला मिळतात. म्हणजे कशा असतात बघा ते अशा 8 एंट्रीज 4 वेळा टी 4 वेळा एफ येते परत दोनदा टी दोनदा एफ दोनदा टी दोनदा एफ टी एफ पी क्यू आर मध्ये. ते जरा तुम्ही रिकॉल करा. तसं एक्झाम्पल आल्यानंतर आपण घेणारच आहोत. ठीक आहे हे आठवलं म्हणून सांगितलं. आता अँड मध्ये दोन्ही स्टेटमेंट ट्रू असतील तर ट्रू. मी आधी तुमच्या लक्षात राहावं म्हणून त्या पद्धतीने सांगतो. आहेच तुम्हाला माहिती पण तरी पण रिकॉल करतो. पी अँड क्यू मध्ये दोन्ही स्टेटमेंट ट्रू असतील तर ट्रू. और मध्ये दोन्ही स्टेटमेंट फॉल्स असतील तर फॉल्स. इफ अँड ओनली इफ मध्ये चांगला वाईट कडे गेला तर वाईट होणार हे लक्षात ठेवायचं. मी तुमच्या माहितीसाठी सांगतो.
लक्षात राहण्यासाठी सांगतो. म्हणजे टी एफ कडे गेला, ट्रू फॉल्स कडे गेला तरच फॉल्स मिळणार. आणि इफ अँड ओनली इफ दोघं सारख्या स्वभावाचे असतील तर त्यांचं पटणार आहे. म्हणजे दोघं ट्रू ट्रू असतील तर ट्रू आहे, दोघं फॉल्स फॉल्स असतील तर तरीही ट्रू आहे. आणि निगेशन मध्ये जे आहे त्याचं निगेशन, म्हणजे ट्रू असेल तर फॉल्स, फॉल्स असेल तर ट्रू असं. बघा अँड मध्ये दोन्ही टी असतील तर टी, अदरवाईज फॉल्स फॉल्स फॉल्स. इथं मी चुकून अँड दिलं, इथं ऑर आहे बघ, समजून घ्या. आता इथं टी टी ऑर मध्ये दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स, बाकीच्या वेळेस ट्रू. ह्याला आपण राऊंड करून टाकू. इफ अँड ओनली इफ मध्ये पहिला ट्रू आणि दुसरा फॉल्स असेल तर फॉल्स, बाकीच्या वेळेस ट्रू. इफ अँड ओनली इफ मध्ये दोघं सारखे असतील तर ट्रू, बाकीच्या वेळेस फॉल्स. म्हणजे ट्रू फॉल्स असू द्या, फॉल्स ट्रू असू द्या, फॉल्स मिळेल. आणि निगेशन मध्ये जे आहे त्याचं निगेशन, ट्रू ट्रू आहे, फॉल्स फॉल्स, फॉल्स फॉल्स आहे, ट्रू ट्रू. झाला ट्रूथ टेबल. 100% परीक्षेमध्ये विचारतात बघा, म्हणजे डायरेक्टलीच विचारतात प्रिपेअर द ट्रूथ टेबल, प्रिपेअर द. आणि ह्याचा तो बेस आहे. मी एक एक्झाम्पल घेईन, पण ते एक्झाम्पल तुम्हाला 3 टाइप मध्ये कसं विचारतात ते पण मी तुम्हाला सांगेन ह्याच्यात. ओके, हा ट्रूथ टेबल आहे. याच्यामध्ये हे आयडिया लक्षात ठेवा, हे नोटेशन कशाचे आहेत हे लक्षात ठेवा, कारण सिम्बॉलिक फॉर्म मध्ये आपल्याला ते लागतील, किंवा पुढे काय कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह मध्ये आपल्याला रिप्रेझेंट करताना लागतील, निगेशन मध्ये आपल्याला लागतील. तर ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत. अँड, ऑर, इफ, देन, इफ अँड ओनली इफ अँड निगेशन. ठीक आहे. आता याचं एक जे ऑनलाईन आहे त्यांनी स्क्रीनशॉट द्या, ऑफलाईन लिहून घेतलेलंच आहे. ओके, व्हेरी गुड. आता हा एक पहिला पार्ट आहे. आता जो पुढचा आहे तो आपल्याला ठीक आहे, आपण एक ट्रूथ टेबलच घेऊयात म्हणजे प्रिपेअर करायला. बघा, प्रिपेअर ट्रूथ टेबल, टीटी ट्रूथ टेबल. फर्स्ट, P and negation of Q or Q and negation of P. आता this is question number 1, prepare truth table. Second, prove using truth table negation of P if and only if Q equivalent to negation of P and negation of Q or Q and negation of P. प्रिपेअर ट्रूथ टेबल हा प्रो दॅट साठी मी विचारला तुम्हाला, हा प्रिपेअर ट्रूथ टेबल साठी विचारला. आणि तिसरा, एक्झामाइन फॉर टोटोलॉजी contradiction and contingency. P if and only if Q or R and P. मी इथं 3 प्रश्न घेतलेले आहेत. हे 3 प्रश्न याच्यासाठी घेतलेले आहेत की तुम्हाला हा मस्तपैकी हा पार्ट रिकॉल व्हावा, हा आपला उद्देश आहे. Now let us see the first one. This is a very international and fantastic problem, all of my dear students. A very important concept. आता आपण पहिल्याकडे येऊयात की आपल्याला ट्रूथ टेबल तयार करायचं आहे. कुणाचं ट्रूथ टेबल तयार करायचं आहे? तर P and negation of Q or Q and negation of P. प्रथम बघायचं की तिथे किती स्टेटमेंट दिलेले आहेत. तर Q आहे ते असू द्या, पण स्टेटमेंट किती आहे तुमचे? 2च स्टेटमेंट आहे. आता 2 स्टेटमेंट असल्यामुळे हा ट्रूथ टेबल तयार करत असताना आपण इथे P घेणार, हा Q घेणार. पहिला ब्रॅकेट आपण पाहणार. पहिल्या ब्रॅकेट मध्ये तुम्हाला निगेशन ऑफ Q दिसतोय. आपल्याकडे P आणि Q आहे, पटकन निगेशन ऑफ Q घेऊन टाकायचं. इथं निगेशन ऑफ Q घ्यायचा. आधी ना सगळ्या गोष्टी ज्या ज्या पाहिजे त्या इथं करून घ्यायच्या, म्हणजे जरा सोपं काम होतं.
आता इथं आहे. आता तुम्ही पहिल्या ब्रॅकेटचं काम करा. निगेशन ऑफ पी काय फाइंड आउट केलं असतं तरी चाललं असतं, पण जाऊ द्या. म्हटलं मी इथे पी अँड निगेशन ऑफ क्यू घेतला. आता सेकंड ब्रॅकेट बघा. सेकंड ब्रॅकेट मध्ये निगेशन ऑफ पी आहे. तर इथं घेत असताना क्यू अँड निगेशन ऑफ पी घ्या. आणि इथं पी अँड निगेशन ऑफ क्यू और क्यू अँड निगेशन ऑफ पी हा पार्ट आपण या ठिकाणी घेतलेला आहे. आता याच्यात कधी कधी ट्रूथ टेबल तयार करताना असं होतं की शेवटच्या कॉलम मध्ये, लास्ट कॉलम मध्ये आपल्याला इथं बसत नाही. तर अशा वेळेस ह्याला काहीतरी स्टेटमेंटचं नाव द्यायचं असं येस म्हणून, आणि तो इथं डायरेक्ट लिहिला तरी चालतो, फार मोठं स्टेटमेंट असेल तर. आता इथं ओके होतंय, नो प्रॉब्लेम. बघा आता परत एकदा कन्फर्म करू. आपल्या त्या ट्रूथ टेबल मध्ये सगळ्या गोष्टी आल्यात का? पी अँड निगेशन ऑफ क्यू और क्यू अँड निगेशन ऑफ पी आले. ह्याच्याशी रिलेटेड आपण सगळा पार्ट घेतलेला आहे. किती स्टेटमेंट दिले? 2 स्टेटमेंट दिले. आणि म्हणून इथे आपण लिहिणार 2 वेळा टी, 2 वेळा एफ. टी एफ, टी एफ. निगेशन ऑफ क्यू, निगेशन आला तर ट्रूचा फॉल्स आणि फॉल्सचा ट्रू. मग इथं कोण आहे, कुणाचं निगेशन घ्यायचंय? क्यूचं घ्यायचंय. मग हा कोण दिलाय तुम्हाला इथं? टी. हा येणार एफ टी एफ टी. पी अँड निगेशन ऑफ क्यू, पी अँड निगेशन ऑफ क्यू. अँड जो ऑपरेट करायचा आहे तो पी आणि निगेशन ऑफ क्यू मध्ये. अँड मध्ये काय असतं? तर अँड मध्ये टी अँड टी असेल तर टी मिळतो. मग इथे लक्ष इथं केंद्रित करायचं आणि पाहायचं की दोन्हीच्या दोन्ही तुमचे टी आहेत का? नाहीत. दोन्हीच्या दोन्ही टी आहेत का? आहेत. दोन्हीच्या दोन्ही टी आहेत का? नाहीत. दोन्हीच्या दोन्ही टी आहेत का? नाहीत. नंतर निगेशन ऑफ पी कडे यायचं, म्हणजे जो काही पी दिलेला आहे त्याचं निगेशन करायचं. इथं 2 वेळा टी आहे, इथं 2 वेळा एफ येणार. इथं 2 वेळा एफ आहे, इथं 2 वेळा टी येणार. नंतर क्यू अँड निगेशन ऑफ पी. क्यू म्हणजे हा क्यू आहे, अँड निगेशन ऑफ पी म्हणजे तो या ठिकाणी आलेला आहे. या दोघांच्यात काय आहे? तर अँड आहे. अँड आहे म्हणून तुम्ही इथं काम करणार की इथं दोन्ही टी आलेत का? नाही. इथं दोन्ही टी आलेत का? नाही. इथं दोन्ही टी आलेत का? आलेत. इथं दोन्ही टी आलेत का? नाही. हा पार्ट मिळाला. आता हे पूर्ण स्टेटमेंट हे जे आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे हा आणि हा पार्ट, हे दोघं जे जॉईंट आहेत ते ऑरने आहेत. ऑर मध्ये काय आहे? तर ऑर मध्ये आहे एफ और एफ असा असेल. एफ और एफ असा जर तुम्हाला दिला असेल तर तो तुम्हाला एफ मिळणार आहे. ओके. जर एफ और एफ असा दिलेला असेल तरच तुम्हाला एफ मिळणार आहे. आणि म्हणून तुम्ही इथं असा विचार करायचा की याच्यात दोन्ही एफ आहेत का? आहेत. इथं दोन्ही एफ आहेत का? नाही. इथे दोन्ही एफ आहेत का? नाही. इथं दोन्ही एफ आहेत का? आहेत. हा झाला तुमचा या ठिकाणचा ट्रूथ टेबल. लास्ट एंट्री तुम्हाला इथं पाहायला मिळालेली आहे. अशा पद्धतीने तुम्हाला इथला ट्रूथ टेबल मिळालेला आहे. ओके, डन. आता मी पुढचा जो क्वेश्चन घेतलेला, जे ऑनलाईन स्टुडंट, ऑफलाईन स्टुडंट, स्क्रीनशॉट घ्या, तुम्हाला लागणार आहे. आता त्याच्यानंतर मला पुढचा प्रश्न बघायचा आहे. दॅट इज ऑल्सो व्हेरी इंटरेस्टिंग. Okay, second question. Now we have to prove with the help of truth table negation of P if and only Q equivalent to P and negation of Q or Q and negation of P. याच्या अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये आपण ट्रूथ टेबल प्रिपेअर करण्यासाठी ही राईट हँड साइड घेतलेलीच होती आणि ते आता जस्ट आपण पाहिलेलं आहे. हा कन्सेप्ट समजावं म्हणून मी हे एक्झाम्पल घेतलेलं आहे आणि हे एक्झाम्पल स्टँडर्ड एक्झाम्पल आहे. मी पुढे निगेशन म्हणून तुम्हाला आर्टिकल सांगणार आहे
त्या निगेशन आर्टिकल मध्येही हा रिझल्ट तिथे येणार आहे. म्हणजे आपण आपला फायदा असा बघितलेला आहे की मला ट्रूथ टेबल तयार करता आलं पाहिजे, मला इक्विव्हॅलेंट रिलेशन सांगता आलं पाहिजे, आणि त्याच्याही पुढे जाऊन मला निगेशन विचारलं इफ अँड ओनली इफचं तर तेही सांगता आलं पाहिजे. म्हणून हे एक्झाम्पल मी 3 अर्थे महत्वाचं घेतलेलं आहे. ट्रूथ टेबल आलं पाहिजे, इक्विव्हॅलेंट आलं पाहिजे, आणि दुसरी गोष्ट निगेशनचा पण एक रूल झाला पाहिजे. एकदा एक्झाम्पलला विचारलेलं आहे बघा 2022-23 मध्ये, हे 23 मध्ये का 24 मध्ये एक हे एक्झाम्पल विचारलेलं आहे. क्वेश्चन पेपर मध्ये आपण बघणार आहोत त्यावेळेस तुमच्या ते लक्षात येईलच. ओके, तर इथे आपण पी आणि क्यू असल्यामुळं पी क्यू हा कॉलम केलेला आहे, इफ अँड ओनली इफचा कॉलम केलेला आहे. याचा आपल्याला निगेशन घ्यायचंय, म्हणजे ट्रूचं निगेशन फॉल्स मिळेल, फॉल्सचं ट्रू मिळेल, फॉल्सचं ट्रू मिळेल, आणि या ट्रूचं आपल्याला फॉल्स मिळणार आहे. निगेशन ऑफ क्यू एफ एफ, निगेशन ऑफ क्यू एफ टी असं तुम्हाला पाहायला मिळेल. आता पी अँड निगेशन ऑफ क्यू म्हणजे हा पी आहे आणि निगेशन ऑफ क्यू आहे, दोघांच्या मध्ये अँड आहे. फॉल्स ट्रू फॉल्स अँड आहे म्हणजे हा फॉल्स. ट्रूथ टेबल परफेक्ट पाहिजे बघा. निगेशन ऑफ पी म्हणजे ट्रू ट्रू आहे म्हणून फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू. क्यू अँड निगेशन ऑफ पी, क्यू अँड निगेशन ऑफ पी, टी एफ आहे म्हणून एफ, एफ एफ आहे म्हणून एफ, टी टी आहे म्हणून टी, आणि इथे एफ टी आहे, एफ 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 टी आहे म्हणून तुम्हाला एफ मिळाला. आता हे जे दोघे आहेत, हा कॉलम आणि हा कॉलम, ते जॉईंट आहेत ऑर ने. ऑर मध्ये आपली नजर अशी समोर गेली पाहिजे बघा. ते दोघे एफ आहेत म्हणून एफ. ऑर आहे, दोघे एफ आहेत का नाही, एक टी आहे. दोघे एफ आहेत का नाही, एक टी आहे. दोघे एफ आहेत का आहे. म्हणजे हा एक तुम्हाला कॉलम इथे मिळाला आणि दुसरा कॉलम तुम्हाला या ठिकाणी मिळालेला आहे. मग इथे तुम्ही कॉलमचं नंबरिंग केलं 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. तुमच्या असं लक्षात येईल की हा कॉलम नंबर 4 आणि कॉलम नंबर 9 हा आयडेंटिकल आहे, म्हणजे एकसारखा आहे. एफ टी टी एफ, एफ टी टी एफ. याचा अर्थ काय होतो की आम्ही दोघं ट्रू असताना आमची मिळणारी ट्रूथ व्हॅल्यू इथं लेफ्ट हँड साइड मध्ये ही फॉल्स आहे आणि राईट हँड साइड मध्ये पण फॉल्स आहे. म्हणजे पी आणि क्यू दोघेही ट्रू असतील तर मिळणारी ट्रूथ व्हॅल्यू लेफ्ट आणि राईटला फॉल्स मिळालेली आहे. पी ट्रू आहे आणि क्यू फॉल्स आहे. आमचे मिळणारी लेफ्ट हँड साइडची व्हॅल्यू ट्रू आहे, आमचे मिळणारी राईट हँड साइडची व्हॅल्यू पण ट्रू आहे. पी फॉल्स आहे, क्यू तुमचा ट्रू आहे. आमची लेफ्ट हँड साइडची मिळणारी व्हॅल्यू ट्रू आहे, आमची राईट हँड साइडची मिळणारी व्हॅल्यू पण ट्रू आहे. एफ एफ आम्ही दोघंही फॉल्स आहोत, पी आणि क्यू, पण आमची ट्रूथ व्हॅल्यू पण फॉल्स आहे आणि आमची राईट हँड साइडची ट्रूथ व्हॅल्यू पण फॉल्स आहे. म्हणजे आमचं मिनिंग सेम आहे असा हा रिझल्ट सांगतो. त्याला आपण इक्विव्हॅलेंट असं म्हणतो. सो इथं फक्त आता एवढा ट्रूथ टेबल तुम्ही लिहिलं आणि समजा तुम्हाला तो 3 मार्क्सला विचारला आणि खाली तुम्ही काही कन्क्लुजन लिहिलं नाही, म्हणजे तुम्ही घरापर्यंत गेला पण आतमध्ये नाही गेला असं त्याचा अर्थ होतोय. म्हणून इथं शेवटी मला लिहायचंय की कॉलम नंबर 4 अँड कॉलम नंबर 9 आर आयडेंटिकल, किंवा तुम्ही म्हणला करस्पॉन्डिंग एंट्रीज इन द कॉलम नंबर 4 अँड कॉलम नंबर 9 आर सेम. Therefore, meaning same आहे. Therefore, negation of P if and only if Q equivalent to P and negation of Q or Q and negation of P. Done. एवढंच आपल्याला इथं करायचं आहे. ओके, ठीक आहे. ऑफलाईन ऑनलाईन विद्यार्थ्यांनी व्यवस्थित, आता ऑनलाईनच्या स्क्रीनशॉट द्या, ऑफलाईन लिहितातच माझ्या बरोबर. व्हेरी गुड. ओके, आता लॉजिक मधील सेकंड पार्ट मध्ये आपण जे पाहणार आहोत ते कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रा पॉझिटिव्ह हा पार्ट पाहणार आहोत. लिहून घ्यायचं बरं काय, फास्ट घ्या, परफेक्ट होणार आहे तुमचं हे. आता P इम्प्लाइज Q
हे तुम्हाला दिलेलं आहे. कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. P implies Q आहे, म्हणजे इफ P then Q. याचा कॉन्व्हर्स म्हणजे तो मिळणार Q implies P. इफ Q then P हा झाला कॉन्व्हर्स. इनव्हर्स झाला निगेशन ऑफ P implies निगेशन ऑफ Q. आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह झाला निगेशन ऑफ Q implies निगेशन ऑफ P. ओके, दिलेले स्टेटमेंट आहे. इथं आता आपण दिलेले जे स्टेटमेंट पॅटर्न आहे किंवा कंपाऊंड स्टेटमेंट आहे की ते सिम्बॉलिक फॉर्म मध्ये कसं लिहायचं हे तुम्हाला इथं समजेल आणि त्याचा कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह पण तुम्हाला कळणार आहे. आपण एक एक्झाम्पल घेऊयात, तुमच्या टेक्स्टबुक मध्ये आहे ते. इफ सरफेस एरिया डिक्रीजेस देन प्रेशर इन्क्रीजेस. दोन एक्झाम्पल घेऊयात. इथं मी एक एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करून देईल आणि दुसरं तुम्हाला सोडवायचं आहे. If surface area decreases, if surface area decreases, then pressure increases. Then pressure increases. आणि सेकंड पण मी इथं लिहितो. If x less than y, then x square less than y square for x y belong to real number. आता याच्यामध्ये हे लॉजिक आहे बघा, आपल्याला याची ट्रुथ व्हॅल्यू विचारलेली नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. वी हॅव नॉट आस्क्ड द ट्रुथ व्हॅल्यू. आपल्याला त्याचा कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह लिहायचा. म्हणजे तुम्ही असं म्हणायचं नाही की मग हे असं आहे का ते तसं नाही. हे दिलेले स्टेटमेंट आहे आणि आपल्याला त्याचा कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह लिहायचं आहे, हे लक्षात घ्या. सो लेट अस कन्सिडर द फर्स्ट वन. हा जो इफ देन पार्ट दिलेला आहे, इफ आणि देन, याला बाजूला ठेवायचं थोड्या वेळ. आणि पहिलं आणि दुसरं, इफ नंतरच जे स्टेटमेंट येतं त्याला पहिलं स्टेटमेंट म्हणायचं बघा. इफ नंतरच, इफ काही वेळेस तुम्हाला इफ हा पुढे आलेला दिसेल, पण इफ म्हणजे हे असेल तर ते, असं हे असेल तर ते असं आपण त्याला म्हणतो. म्हणजे इफ नंतरचं जे स्टेटमेंट आहे त्याला पी कन्सिडर करायचं आणि देन नंतरचे जे आहे त्याला क्यू कन्सिडर करायचं. मग या दिलेल्या पहिल्या एक्झाम्पल मध्ये आपण पी स्टेटमेंट आणि क्यू स्टेटमेंट अगोदर विचारात घेऊयात. काय आहे पी स्टेटमेंट? तर पी स्टेटमेंट आहे सरफेस एरिया डिक्रीजेस. हे झालं पी स्टेटमेंट. क्यू स्टेटमेंट तुम्हाला मिळेल प्रेशर इन्क्रीजेस. प्रेशर इन्क्रीजेस. तुम्ही टेक्स्टबुक मध्ये प्रॉब्लेम सोडवा, त्याच्यातून काय अडचण आले तरी तुम्ही मला विचारा, मी सांगेल तुम्हाला. आता पी सरफेस एरिया डिक्रीजेस आणि क्यू प्रेशर इन्क्रीजेस. हे स्टेटमेंट आपण आधी सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहायचं. म्हणजे हा पार्ट जो आहे तो पार्ट आपल्याला लिहायचा आहे. आपण याला म्हणूयात लेट. पी ला पहिलं स्टेटमेंट म्हणलं क्यू ला, मग गिवन. गिवन हा झाला तुमचा इफ पी देन क्यू. हा जो फॉर्म आहे हाच फॉर्म आपला सिम्बॉलिक फॉर्म आहे बघा. सिम्बॉलिक फॉर्म, याला आपण सिम्बॉलिक फॉर्म असं म्हणूयात. एरो दाखवण्यापेक्षा मी असं म्हणतो आणि याला ब्रॅकेट करतो. आता याचा मला कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह लिहायचा आहे. सो फर्स्ट आय राईट हिअर कॉन्व्हर्स. कॉन्व्हर्स, कॉन्व्हर्स काय आहे तर कॉन्व्हर्स आहे क्यू इम्प्लाइज पी. आता क्यू इम्प्लाइज पी म्हणजे आधी तुम्ही सेकंड स्टेटमेंट घ्या आणि नंतर फर्स्ट स्टेटमेंट घ्या. म्हणजे काय मिळेल क्यू पी. क्यू म्हणजे इथं मिळणार इफ प्रेशर इन्क्रीजेस. इफ प्रेशर इन्क्रीजेस then surface area decreases.
हा झाला तुमचा कॉन्व्हर्स. दुसरं बाकी काही लिहिण्याची गरज नाही, अचूक लिहायचं. आता हा कॉन्व्हर्स झाला, तुम्हाला लिहायचं आहे परत इनव्हर्स. इनव्हर्स तर आता इनव्हर्स इनव्हर्स तो इनव्हर्स आहे निगेशन ऑफ पी इम्प्लाइज निगेशन ऑफ क्यू. म्हणजे पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन करा, दुसऱ्या स्टेटमेंटचं निगेशन कडे तुम्ही जावा. पण कशाने जायचंय? इफ देननी. तिथे एरो आहे बघा, सिंगल एरो. मग इथं पण आपण ते सांगितलेलं आहे. म्हणजे इफ सरफेस एरिया डज नॉट डिक्रीजेस then pressure does not increases. So here I write आता इथे लिहितो मी पहिल्याचं निगेशन. if surface area does not decreases then pressure does not increases. फुल स्टॉप. हा झाला तुमचा इनव्हर्स. आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह, तिसरा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. लिहून घ्यायचं बरं का मुलांना व्यवस्थित, म्हणजे आता काढून गेलं तर ते लक्षात राहतं. फक्त ऐकून किंवा वाचून या गोष्टी होत नाही, थोडा वेळ लागेल पण परफेक्ट होणार आहे बघा. निगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज निगेशन ऑफ पी. निगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज निगेशन ऑफ पी म्हणजे सेकंड स्टेटमेंट अगोदर आलं पाहिजे आणि पहिलं स्टेटमेंट हे नंतर आलं पाहिजे. म्हणजे हे स्टेटमेंट आधी येणार प्रेशरच्या रिलेटेड. हा, मग आता कसं लिहिणार तुम्ही? तुम्ही लिहिणार इफ pressure does not increases then surface area does not decreases and finish. हा झाला कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह. तुम्ही सिस्टमॅटिक एकाखाली एक लिहून घ्या, समजावं म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके. ऑनलाईन ऑफलाईन स्टुडंटने पण नोटबुक समोर ठेवायचे, ते व्यवस्थित लिहून घ्यायचंय. ऑफलाईन स्टुडंट झालं. ओके. नाउ विदाउट कंडिशनल फॉर्म. तर हे जे दोन रिझल्ट आहेत विदाउट कंडिशनल फॉर्मचे ते लक्षात घ्या. म्हणजे विदाउट कंडिशनल फॉर्म म्हणजे तुम्हाला इफ देन काढून टाकायचं. P implies Q इक्विव्हॅलंट टू निगेशन ऑफ P or Q. याचं मिनिंग आणि याचं मिनिंग सेम आहे. समजा तुम्हाला शंका आली तर तुम्ही याचा ट्रूथ टेबल तयार करा. P implies Q चा ट्रूथ टेबल आणि निगेशन ऑफ P or Q चा ट्रूथ टेबल हा सेम येणार आहे. म्हणजे P implies Q चा जो ट्रूथ टेबल असतो, P implies Q चा ट्रूथ टेबल हा तुम्हाला पाहायला मिळेल TFTT आणि निगेशन ऑफ P or Q हा जो ट्रूथ टेबल आहे तोही तुम्हाला पाहायला मिळेल TFTT. तुम्ही प्रत्यक्ष ट्रूथ टेबल तयार करा, तुमच्या लक्षात येईल की if P then Q चा ट्रूथ टेबल आणि निगेशन ऑफ P or Q चा ट्रूथ टेबल सेम मिळेल. असाच P if and only if Q चा ट्रूथ टेबल निगेशन ऑफ P or Q and Q or निगेशन ऑफ P सेम मिळेल. लक्षात ठेवणे सोपं आहे की P implies Q असेल तर तो मिळतो निगेशन ऑफ P or Q आणि P if and only if Q असेल हा पहिला पार्ट सेम आलेला आहे आणि if and only बाय कंडिशनल आहे म्हणून हे तर अँड येतो. आणि जसा इथं निगेशन ऑफ P or Q आलेला आहे तर तो आधी Q येतो, Q or निगेशन ऑफ P. ट्रूथ टेबलच्या सहाय्याने तुम्ही हा व्हेरीफाय करू शकता. आता मला हे प्रूव्ह करायला नाही विचारलं, मला इथं विचारलेलं आहे की तुम्ही विदाउट कंडिशनल फॉर्म नुसार हे दोन जे मी तुम्हाला एक्झाम्पल दिलेले आहेत हे विदाउट कंडिशनल फॉर्म मध्ये आपल्याला लिहायचे आहेत. पाहताय
इथे मी कॉन्व्हर्स इनव्हर्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह मध्ये तुम्हाला होमवर्कला दिलेलं आहे. मी आता इथे विदाउट कंडिशनल फॉर्म मध्ये घेतो. त्यांनी म्हटलेलं आहे इफ x इज लेस दॅन y देन x स्क्वेअर इज लेस दॅन y. इथं एक्स वाय बिलॉंग टू आर आहे हे लक्षात घ्या. दिलेलं नाही त्याचा अर्थ हा एक्स वाय बिलॉंग टू आर आहे म्हणजे तो रिअल नंबर आहे. आता कसं त्याचं प्रेझेंटेशन करणार तर सुरुवातीला आपण एक काम करूया की याला पी स्टेटमेंट आपण म्हणूया, दुसऱ्याला आपण क्यू स्टेटमेंट म्हणूया. पी स्टेटमेंट आहे एक्स लेस दॅन वाय आणि जे क्यू स्टेटमेंट आहे ते आहे एक्स स्क्वेअर लेस दॅन वाय स्क्वेअर वेअर एक्स कॉमा वाय बिलॉंग टू आर. आर मीन्स रिअल नंबर. आता हा जो आहे तो सिम्बॉलिक फॉर्म मध्ये आपण लिहूया. त्याला मी गिवन म्हणतो. गिवन तुमचा आहे इफ पी देन क्यू विदाउट कंडिशनल फॉर्म. विदाउट कंडिशनल फॉर्म. P if P then Q equivalent to negation of P or Q. हे तुम्ही घेतलं की तुमचं बरंचसं काम हलकं होणार आहे. आता काय करायचं पहा. if P then Q आहे तर P स्टेटमेंट ऍज इट इज लिहायचंय. हा if आणि इथला then हा निघून जाणार आहे. सो यू गेट निगेशन ऑफ P आहे. P चं निगेशन म्हणजे या पहिला जे स्टेटमेंट आहे त्याचं निगेशन लिहायचं म्हणजे तुम्ही लिहिणार निगेशन एक्स नॉट लेस दॅन वाय. हे नॉट लेस दॅन जर लिहायचं नसेल तर तुम्हाला ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू असं लिहावं लागणार आहे. ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, फक्त ग्रेटर दॅन नाही, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू किंवा मग चुकू नको म्हणून आपलं सरळ म्हणायचं नॉट लेस दॅन वाय. इथं काय आहे ऑर, इथं म्हणायचं ऑर आणि सेकंड स्टेटमेंट आहे असं म्हणजे एक्स स्क्वेअर लेस दॅन वाय स्क्वेअर आणि ही त्याची प्रोव्हाइडेड कंडिशन आहे की एक्स वाय बिलॉंग टू आर म्हणजे ते रिअल नंबर आहे. एवढंच लिहायचं, बाकी काय जास्त नाही लिहायचं. इम्पॉर्टंट आहे. आता सेकंड कडे आपण येऊयात. ऑफलाईन ऑनलाईन स्टुडंटनी व्यवस्थित नोट डाऊन करायचं आहे. सेकंड जरा गर्दी कमी करतो. आता इथे सेकंड मध्ये दिलंय 7 इज अ प्राइम इफ अँड ओनली 8 इज अ इव्हन. सो यू राईट P स्टुडंट, P स्टेटमेंट, Q स्टेटमेंट 7 इज प्राइम आणि हा लिहिलेला आहे 8 इज इव्हन. सो व्हॉट यू हॅव गिव्हन, तुम्हाला जे काय आहे ते आपण इथं लिहूया. If and only if I double F याला if and only if हा त्याचा शॉर्ट फॉर्म आहे, शॉर्टकट आहे. आता गिवन आहे P if and only if Q. सो माय डिअर स्टुडंट आता P if and only if Q हा विदाउट कंडिशनल फॉर्म मध्ये लिहिला जातो. P if and only if negation of P or Q and negation of Q or P असा लिहिला जातो. That is पहिलं स्टेटमेंटचं निगेशन मीन्स 7 is not prime. आता 7 is not prime या नॉट प्राइमच्या ठिकाणी तुम्ही कॉम्पोजिट नंबर असं काही म्हणू नका कारण प्राइम नंबर नाही याचा अर्थ तो कॉम्पोजिट नंबर आहे असं तुम्ही काय तिथं म्हणू नका कारण 1 नंबर असतो, बाकीचे नंबर्स आहेत, चुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपलं 7 म्हणायचं 7 इज नॉट प्राइम. हा परत काय आला or सेकंड स्टेटमेंट ऍज इट इज or 8 इज इव्हन. हा दोघं कशाने जॉईंट आहे and सेकंड स्टेटमेंटचं निगेशन मीन्स 8 is not even or 7 is prime. हा झाला त्याचा विदाउट कंडिशनल फॉर्म. ओके ठीक आहे. ओके आता जो आपण पार्ट पाहणार आहोत
तो ड्वेल हा पार्ट पाहणार आहोत. तर या ड्वेल मध्ये तुम्हाला टी रिप्लेस करायचा असतो एफ ने, किंवा स्मॉल टी असेल तर तो स्मॉल सी ने, एफ असेल तर तो टी ने, स्मॉल सी असेल तर टी. टी म्हणजे टोटॉलॉजी, सी म्हणजे कॉन्ट्रॅडिक्शन, अँड असेल तर ऑर, आणि ऑर असेल तर अँड. नाउ राईट द ड्वेल टी ऑर पी ऑर क्यू याचा ड्वेल मला लिहायचा आहे. मी तो इथं लिहिलेला आहे बघा. टी ऑर पी ऑर क्यू चा ड्वेल. इथं इक्वल टू साइन देऊ नका, इक्विव्हॅलंट टू साइन देऊ नका, कारण हे याच्या बरोबर इक्वल नाही किंवा त्याच्याशी इक्विव्हॅलंट नाही, त्याचा आपल्याला ड्वेल लिहायचा आहे. तर स्पष्ट शब्दात इथं ड्वेल लिहायचा. टीच्या ठिकाणी स्मॉल टीच्या ठिकाणी स्मॉल सी, इथं ऑरच्या ठिकाणी अँड, ऑरच्या ठिकाणी अँड, पी क्यू असं बाकीचं काही रिप्लेस करायचं नाहीये. इथं परत पी अँड क्यू ऑर आर आहे, तर हा ऑर याचा ड्वेल लिहिलाय बरं का, तुमचा गोंधळ व्हायला नको. इथे पी अँड क्यू ऑर आर याचा ड्वेल येणार आहे. पी अँडच्या ठिकाणी आला ऑर, आणि ऑरच्या ठिकाणी आला अँड. असाच आता याचा ड्वेल तुम्हाला लिहायचा असेल तर तो ड्वेल पाहायला मिळेल. टी आहे तिथे स्मॉल सी, इथं ऑर आहे अँड, सी च्या ठिकाणी टी, अँड दिस इज इक्विव्हॅलंट टू, हा टी आहे तो मिळणार आहे सी. हा झाला ड्वेल. अत्यंत सोपा आर्टिकल आहे. लास्ट इयरला पहिलाच एमसीक्यू 2 मार्क्स साठी होता. ओके, डू इट, डू इट, व्हेरी इम्पॉर्टंट. सोपं सोपं पटकन करायचं बघा. ओके, now next very important article, that is negations. पाहत आहे हे जे आपण निगेशन लिहितो ते तुम्ही इंग्लिश पेपर मध्ये जे ग्रामरचे रूल्स लिहिता ते निगेशन इथं नाही, किंवा निगेटिव्ह स्टेटमेंट असा त्याचा अर्थ नाही. हे निगेशन्स आहेत. म्हणजे निगेशन्स म्हणजे ट्रू व्हॅल्यू असेल तर ती फॉल्स आली पाहिजे, फॉल्स असेल तर ती ट्रू आली पाहिजे, असा त्याचा अर्थ आहे. ओके, सो नाउ we have to note some important results which are related about negations. ज्यावेळेस दोन स्टेटमेंट अँड या कनेक्टिव्हली कंबाईन केलेले असतील आणि त्याचं जर निगेशन द्यायचं असेल तर ते निगेशन मिळतं. हे निगेशन, हे सिम्बॉल इज फॉर निगेशन. निगेशन ऑफ पी अँड क्यू ते मिळेल निगेशन ऑफ पी और निगेशन ऑफ क्यू. आणि या दिलेल्या स्टेटमेंटचा ड्युएल आहे अँडच्या ठिकाणी ऑर. म्हणजे हा पहिला रिझल्ट आला की तुम्हाला दुसरा रिझल्ट ऑटोमॅटिकली येणार आहे बघा. तो मिळतो निगेशन ऑफ पी ऑर क्यू इक्विव्हॅलंट टू निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. यालाच डी मॉर्गन्स लॉ असंही म्हणतात. डी मॉर्गन्स लॉ. आता कंडिशनल फॉर्मचं जे निगेशन आहे ते आहे पी अँड निगेशन ऑफ क्यू, आणि बाय कंडिशनल फॉर्मचं निगेशन आहे पी अँड निगेशन ऑफ क्यू और क्यू अँड निगेशन ऑफ पी. निगेशन ऑफ पी तुम्हाला पी मिळतं. निगेशन मध्ये आपण दोन पार्ट करू, एक हा पहिला पार्ट आणि दुसरा आपण याला ए पार्ट म्हणूयात, याला आपण बी पार्ट म्हणूयात. आता जर त्या स्टेटमेंट मध्ये सम असेल तर त्याचं निगेशन होणार आहे ऑल, आणि पुढं नॉट येणार आहे बघा, ऑल नॉट असं. आणि याचाच मग पुढचा पार्ट ऑल असेल तर त्याचं निगेशन होणार आहे सम नॉट. हेच सम म्हणजे देअर एक्झिस्ट, हा जो असा अपोजिट टू ई दिसतोय तुम्हाला तर त्याला म्हणलं जातं देअर एक्झिस्ट, किंवा ह्याला सम म्हणलं जातं बघा, देअर एक्झिस्ट. आणि हे जे आहे ते ऑल किंवा त्याला फॉर एव्हरी, प्रत्येकासाठी असं आहे. म्हणजे देअर एक्झिस्ट असेल म्हणजे सम असेल तर त्याचं निगेशन फॉर एव्हरी आणि पुढं नॉट करायचं. आणि मग ऑब्विसली जर फॉर एव्हरी असेल, ऑल असेल तर देअर एक्झिस्ट आणि नॉट होणार आहे. तर हे निगेशनचे जे काही रूल्स आहेत
तर ते तुम्हाला माहिती असले पाहिजे. हे नोट डाऊन करा. आता आपण एक्झाम्पल घेणार आहोत. ओके, राईट डाऊन. ओके, नाउ टेक द एक्झाम्पल राईट निगेशन. नाउ दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाम्पल्स. लक्ष द्या बा व्यवस्थित. आताच मी तुम्हाला निगेशनचे रूल्स सांगितलेले आहेत. हे ऑर ने जॉईंट आहे. हे तुमचं पी स्टेटमेंट आहे आणि हे तुमचं क्यू स्टेटमेंट आहे. म्हणजे तुम्हाला दिलेला जो पार्ट आहे तो पी और क्यू आहे. मग इथे निगेशन मध्ये आपण म्हणणार आहोत निगेशन ऑफ पी और क्यू. तो असतो निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. म्हणजे याचं निगेशन मिळणार या ऑरच्या ठिकाणी येणार आहे अँड. इथं और, इथं हा और आहे ना, याचं पूर्ण याचं निगेशन घ्यायचंय. हा दिलाय पी और क्यू, त्याच्या बाहेर निगेशन म्हणजे पूर्ण स्टेटमेंट लिहायचंय. ते मिळणार आहे निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. म्हणजेच इथं याचं निगेशन जे तुम्ही लिहिणार ते लिहिणार आहात और नाही तिथं अँड. एक्स प्लस 8 is not greater than 11 and y minus 3 not equal to 6. हे तुम्हाला निगेशन मिळालेलं आहे. आता असाच हा पहिला स्टेटमेंट आहे पी, हे दुसरं स्टेटमेंट आहे क्यू. हे दोघं जॉईंट आहेत अँड नी. म्हणजेच याचं निगेशन लिहित असताना निगेशन ऑफ पी अँड क्यू तो तुम्हाला मिळणार आहे निगेशन ऑफ पी और निगेशन ऑफ क्यू. म्हणजेच काय मिळणार 11 is not less than 15 or 25 is not greater than 20. हे अशा पद्धतीने तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ओके, रूल्स माहिती पाहिजेत. आता हे तिसरं एक्झाम्पल मी घेतलेलं आहे. हे इंटरेस्टिंग आहे, समजून घ्या काय लिहिलेलं आहे ते. इथं आहे इफ आणि इथं पुढे दिलेलं आहे देन. म्हणजे इफ नंतर असणार पहिलं स्टेटमेंट आणि देन नंतर असणार दुसरं स्टेटमेंट. पण इथं गंमत अशी आहे की इथं 3 स्टेटमेंट आहे. इफ इट इज अ रनिंग, इफ इट इज अ रनिंग, then we will go and play football. म्हणजे पी स्टेटमेंट आहे इट इज रनिंग. क्यू स्टेटमेंट आहे वी विल गो आणि क्यू स्टेटमेंट आहे वी विल प्ले फुटबॉल अँड प्ले फुटबॉल. अँड म्हणजे काय? ओके, लॉजिक चॅप्टर मध्ये हे लास्ट आर्टिकल आहे सर्किट डायग्राम. सर्किट डायग्राम मध्ये आपल्याला S1 आणि S2 हे 2 स्विचेस दिलेले आहेत. आता हे जे 2 स्विचेस आहेत ते एका पाठोपाठ एक जोडलेले आहेत. जसे रेल्वेचे डबे असतात बघा, पहिल्या डब्यात नंतर दुसरा, दुसऱ्यानंतर तिसरा, तिसऱ्यानंतर चौथा, अशी ती साखळी असते. त्याला आपण सेरीज कॉम्बिनेशन असं म्हणतो. हे जे आहे ते सेरीज कॉम्बिनेशन आहे. एका पाठोपाठ एक जोडले त्याला म्हणायचं सेरीज कॉम्बिनेशन. आणि पॅरलल कॉम्बिनेशन म्हणजे आपल्या गाडीची चाकं असतात बघा, 4 व्हीलर, असे दोन्ही ते एकमेकाला पॅरलल असतात. किंवा 2 रस्ते पॅरलल असतात बघा, जाण्याचा आणि येण्याचा, तर त्याला म्हणायचं पॅरलल कॉम्बिनेशन. हे झालं पॅरलल कॉम्बिनेशन. आता हे 2 स्विचेस आहेत S1 आणि S2. आता ह्याला पी आपण स्टेटमेंट मध्ये जसं कन्सिडर करतो तसं आपण पी स्टेटमेंट म्हणून स्विच S1, क्यू स्टेटमेंटला म्हणून आपण स्विच S2. हे पॅरलल आहेत म्हणजे अँड. अँड पार्ट हा कंपल्सरी असतो बघा, दोघही दोन्ही ट्रू असतील तर ट्रू. तसं इथे हा अँड आहे इथे. म्हणजे हा S1 आणि S2 हे दोन्ही स्विच ऑन असतील तर करंट जाणार आहे. याला इनपुट आउटपुट टेबल असं म्हणतो. हा 1 1 1 0 0 1 1 1 म्हणजे ट्रूथ टेबल सारखाच आहे. हा 1 असं सांगतो की दोन्ही स्विचेस जर ऑन असतील
तर करंट जाणार आहे. आता हा ऑन आहे आणि हा ऑफ आहे, करंट पुढे जाणार नाही. हा ऑफ आहे आणि हा ऑन आहे, करंट इथूनच पुढे येणार नाही. आणि हे दोन्हीच्या दोन्ही ऑफ आहेत, दोन्हीच्या दोन्ही इथं ऑफ आहेत, 0 0 दोन्हीच्या दोन्ही, तरी पण करंट जाणार नाही. ट्रुथ टेबल सारखाच टी टी एफ एफ टी एफ टी एफ तसा 1 1 0 0 1 0 1 0. हा झाला एंड. ऑर मध्ये म्हणजे पॅरलल कॉम्बिनेशन, हा मार्ग आहे, हा मार्ग आहे, हा मार्ग आहे, हा मार्ग नाही, हा मार्ग नाही, हा मार्ग आहे आणि दोन्ही मार्ग नाही, असा त्याचा अर्थ. मग करंट कधी जाणार नाही पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये? हे दोन्हीच्या दोन्ही जर ऑफ असतील तर करंट जाणार नाही. बाकीच्या वेळेस हे दोन्ही ऑन असतील, दोन्ही मार्ग उपलब्ध आहेत. हा ऑन असेल, हा ऑफ असेल, या पहिल्या मार्गात जाईल. हा ऑफ असेल, हा ऑन असेल, दुसऱ्या मार्गात जाईल. आणि हा जो निगेशन ऑफ पी आहे तो झाला S1 डॅश, निगेशन ऑफ क्यू तो S2 डॅश. म्हणजे हे ऑन असतील तर हा सांगणार आम्ही ऑफ आहे आणि हा ऑफ असेल तर हा सांगणार आम्ही ऑन आहे. तसंच निगेशन ऑफ क्यू मध्ये तुम्हाला मिळणार आहे 0 1 0 1. ओके, ही झाली सर्किट डायग्राम. अत्यंत सोपं असं आर्टिकल आहे, ते तुम्हाला येणार आहे. हा स्टँडर्ड इनपुट आउटपुट टेबल झाला. आता आपण एक सिम्बॉलिक फॉर्म मधून आणि डायग्राम, सर्किट डायग्राम याच्याबद्दल आपण थोडासा विचार करूया. ओके, बघा आता कन्स्ट्रक्ट स्विचिंग सर्किट, स्विचिंग टेबल अँड इंटरप्रेट इट. आता आपल्याला सर्किट डायग्राम ड्रॉ करायची. आता सुरुवातीला आपण याला यस असं म्हणूया. तर हा मोठा ब्रॅकेट आपण अगोदर पाहणार आणि याच्यानंतर इथं अँड आहे आणि आर आहे. मग आपण इथून असं येणार, या डायरेक्शनने आपण पुढे येऊया, असा मार्ग बघूया. हा पहिला मोठा ब्रॅकेट बघायचा. मग आपल्या लक्षात येते की हा पहिला ब्रॅकेट मोठा आपण इथं पाहिलेला आहे. इथं आपल्याला तो ड्रॉ करायचा या स्पेस मध्ये, इथं. आता हे परत असताना इथं आपण बघितलं पहिला ब्रॅकेट आहे, परत अँड आहे आणि परत अँड आहे, म्हणजे सगळे ते अँड कॉम्बिनेशन मध्येच त्यांनी दिलेलं आहे. मग मी म्हणलं नाही, हे आपण घेत असताना असं एकदम मोठे करायची गरज नाही, कारण हा पहिल्या ब्रॅकेट मध्ये असा अँड आहे, हा अँड म्हणजे पुढं परत आतमध्ये ब्रॅकेट बघितला पुढं तिथं पण एंड आहे, मग तो एंडचा आपण विचार केलेला आहे. ओके, आता आपल्याला याची सर्किट डायग्राम ड्रॉ करायची. हे पाहता हा मोठा ब्रॅकेट आहे, याच्यामध्ये परत 3 लहान लहान ब्रॅकेट आहेत, इथं एंड आहे, इथे एंड आहे, मोठा ब्रॅकेट कम्प्लीट आणि एंड आहे. मग आमच्या लक्षात आलं की आम्ही डायग्राम ड्रॉ करत असताना अशा पद्धतीनं निघालेलो आहे पुढं, म्हणजे करंट. मग इथं हा मोठा ब्रॅकेट येणार आहे, इथं मी जागा सोडली आणि परत पुढे गेलं तर एंड आहे. मग ह्या पहिल्या पार्ट मध्ये पण तुम्ही ज्यावेळेस बघितलं तर हा पहिला ब्रॅकेट आहे, नंतर दुसरा ब्रॅकेट आहे, तिसरा ब्रॅकेट आहे, त्याच्यात एंड कॉम्बिनेशन आहे. आता या पहिल्या ब्रॅकेट मध्ये इथं तुम्हाला 2 टर्म दिसतात आणि ते पॅरलल आहेत, म्हणून हा जो पार्ट आला तो पार्ट इथं पॅरलल आला. याला तुम्ही S1 म्हणणार, याला तुम्ही S2 म्हणणार, हे दोघं पॅरलल. नंतर पुढे तुम्ही गेला तर ते सिरीज कॉम्बिनेशन मध्ये आलेला आहे. तो परत इथे एक आहे, पण तो निगेशन ऑफ पी आहे, निगेशन ऑफ पी आहे म्हणजे S1 डॅश आहे. परत तुम्ही पुढे आला तर तो परत सिरीज मध्येच आहे. मग परत इथं आला तर हा निगेशन ऑफ क्यू आहे म्हणजे S2 डॅश आहे. आता हा इथपर्यंत हा सगळा एवढा ब्रॅकेट आलेला आहे, पण इथं परत दिलेला एंडच आहे आणि म्हणून इथं आपण एंड विचारात घेतला आणि तो आर आहे, त्याला आपण S3 म्हटलं. अशा पद्धतीने तुमचा प्रवास इथं सुरू झालेला आहे. आता फक्त इथं तुम्हाला लिहावं लागणार आहे की पी क्यू आर आपल्याला विचारात घ्यावे लागणार आहे. मग इथं आपण खाली लिहूया की लेट पी डिनोट स्विच S1, क्यू डिनोट स्विच S2, आर डिनोट स्विच S3 आणि एल जो आहे तो आमचा लॅम्प आहे. हे झालं त्याचं कन्स्ट्रक्शन. झालं, तर एवढा आपला पहिला पार्ट झाला. ते म्हणले स्विचिंग टेबल तुम्हाला पाहिजे. आता इथं मी सिम्बॉलिक फॉर्म देतो, म्हणजे या पार्ट मध्ये
माझं काम पुढचं होणार आहे. ओके. आता इनपुट आउटपुट टेबल, त्यालाच आपण स्विचिंग टेबल असं म्हणतो. म्हणजे हा P आहे, हा Q आहे आणि R आहे. आता तिघ जण आहेत बरं का. मग आता इथं हा पहिला ब्रॅकेट बघितला तर तुम्हाला P और Q पाहिजे. हा P और Q आपण घेतलेला आहे. नंतर तुम्हाला निगेशन ऑफ P पाहिजे, तो घेतला. नंतर निगेशन ऑफ Q पाहिजे, तो घेतला. आणि हे आता हे सगळे अँड कॉम्बिनेशन मध्ये आहे. आपण या दोघांचा आधी यांचा असा विचार करू की बाबा इथं मला निगेशन ऑफ P अँड निगेशन ऑफ Q पाहिजे. आता मी डायग्राम रब करतो बरं का, जागा मला कमी पडते. आता हा ही पूर्ण टर्म येणार आहे पहिला ब्रॅकेट, म्हणजे P और Q अँड निगेशन ऑफ P अँड निगेशन ऑफ Q. ओके, इथपर्यंत आपण आलो. आणि हा पूर्ण आहे, याला मी यस म्हणतो. त्याला आपण असं म्हणूया की बाबा हे आमचं यस स्टेटमेंट आहे. जागा पण आन्सर पेपर मध्ये पण एवढी जागा तुम्हाला त्याच्यावरती बसणार नाही, त्याला आपण डिनोट केलेलं आहे यस. आता हे जे दिलेले तुमचे स्टेटमेंट आहे ते 3 स्टेटमेंट आहेत, हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. ओके, तर आता हे असं असल्यामुळं 3 स्टेटमेंट असल्यामुळं आपण 4 वेळा 1 लिहिले, 4 वेळा 0 लिहिले. 1 1 0 0 1 1 0 0 1 0 1 0 1 0 1 0 घेतला. आता ऑर मध्ये आपल्याला माहिती आहे, ऑर मध्ये दोन्हीच्या दोन्ही 0 असतील तर 0 आहेत का, 2 0 नाही. आता हे पहा, हे पहिले 4 1 1 आहेत, म्हणजे बिनधास्तपणे 1 1 लिहायचे. आता याच्या पुढे बघितलं तर इथं हे सगळे 0 आहेत, पण हे 2 1 1 आहेत म्हणून 1 1 लिहिले. बाकीचे इथं 0 0 आहे. प्रॅक्टिसने तुमच्या लक्षात येईल. निगेशन ऑफ P म्हणजे याचं निगेशन 0 0 0 1 1 1. निगेशन ऑफ Q म्हणजे तुम्हाला मिळेल 0 0 1 1 0 0 1 1. आता निगेशन ऑफ P अँड निगेशन ऑफ Q, अँड आहे बरं का, अँड. दोन्ही 1 असतील तर 1, दोन्ही 1 नाहीत, दोन्ही 1 नाहीत, दोन्ही 1 नाहीत, नाहीत नाहीत, इथं शेवटी 2 2 आहेत. म्हणून हा असा तुम्हाला फास्ट मिळाला. आता हे तुमचं ऑर बरोबर आलेलं आहे. हे जे कॉम्बिनेशन आहे और म्हणजे P और Q बरोबर आलेलं आहे. आणि हे जे जॉईंट आहे तिथं असं सब ब्रॅकेट केला तरी चालेल. हे जे आहेत ते अँड ने आहेत परत. मग तुम्ही याचा आणि याचा विचार करणार आहात. आणि अँड मध्ये काय, दोन्ही 1 असतील तर 1. इथं पहा, हे सगळे 1 इथपर्यंत आहेत, पण इथपर्यंत सगळे 0 आहेत, म्हणून हा पार्ट 0 0 0 0 0 आला. आता इथं 2 1 आहेत, पण इकडे 2 0, म्हणून हा परत 0 0 आला. आता इथपर्यंतच करंट येत नाही बरं. मग ठीक आहे, आता पुढं काय जॉईंट आहे, तर पुढं परत आर आहे. मग तुम्ही आर कडे आला, या पार्ट कडे आला. हे मुद्दा म्हणून आपण P Q R तिन्ही कव्हर होतील असे घेतलेले आहेत. आणि हा पार्ट आलेला. आता पहा, ह्याचे सगळेचे सगळे 0 आहेत, आणि त्याच्याबरोबर कॉम्बिनेशन जर अँड असणार आहे तर इकडं काही असू द्या बाकीचे, मुळात हे सगळे 0 आलेले आहेत. त्याच्यामुळं हा येणारा साहजिकच तुमचा 0 येणार. हे म्हणजे हे दिलेलं वरचं स्टेटमेंट आहे. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला मिळालेलं आहे, कारण यांच्यात अँड आहे. आता फायनल त्यांनी इंटरप्रेट करा म्हणजे तुमचं काय कन्क्लुजन आहे ते. आमचं कन्क्लुजन असं आहे की हे सगळेचे सगळे 0 आले, म्हणजे कुठल्याही कंडिशन मध्ये त्या दिलेल्या सर्किट मधून करंट जात नाही. म्हणजे कन्क्लुजन, लॅम्प since all entries in the last column are 0, therefore lamp cannot light it. लॅम्प तुमचा लाईट होणार नाही. करंट cannot passes through circuit. त्या सर्किट मधून करंट जाणार नाही असा त्याचा अर्थ आहे.
ओके, बऱ्यापैकी हा पार्ट आपण इथं कव्हर केलेला आहे. तरी तुम्हाला काय अडचण असतील तर तुम्ही मला विचारू शकता. ओके ओके, राईट द सिम्बॉलिक फॉर्म. आता या सिम्बॉलिक फॉर्म मध्ये आपण अगोदर ही सर्किट डायग्राम पाहिली तर S1 दिसतोय, S1 डॅश दिसतोय, S2 डॅश दिसतोय, S1 आणि परत S2 दिसतोय. मग इथे आपल्याला S1 S2 असे दोनच स्विचेस दिसतात, त्याचे कॉम्प्लिमेंट आहेत. म्हणून आपण इथं सुरुवातीला म्हणूया लेट P डिनोट Q डिनोट SW स्विच S1 स्विच S2 आणि L आपण म्हणूया लॅम्प. आता याच्यात बघत असताना इथून पुढे यायचं, इथे एकंदरीत तुम्हाला 1 2 आणि 3 पार्ट दिसतात. मग इथे सिम्बॉलिक फॉर्म मध्ये तुम्ही 3 ब्रॅकेट करायचे. आता हे 3 ब्रॅकेट केल्यानंतर ह्याला पहिल्या या वरच्या पार्टला हा दुसरा पार्ट पॅरलल आहे, परत हा पार्ट आहे, म्हणजे तिघं पॅरलल आहे. मग इथे ऑर देऊन टाकायचं पॅरलल साठी. नंतर मग पहिल्या पार्ट मध्ये यायचं, इथं फक्त S1 च दिसतोय, म्हणजे तुमचा S1 म्हणजे कोण आहे P, हा फक्त P लिहायचा. आता S2 मध्ये दोघं दिसतात, कोण आहे S1 डॅश आणि S2 डॅश. परत आता ह्याच्यात हे दोघं कसे सिरीज कॉम्बिनेशन मध्ये, मग S1 म्हणजे P, मग S1 डॅश मीन्स निगेशन ऑफ P and S2 डॅश मीन्स निगेशन ऑफ Q. आणि पुढे परत इथं S1 and S2 म्हणजे इथं आला फक्त P and Q. हा झाला तुमचा सिम्बॉलिक फॉर्म. त्याला तुम्ही S इक्विव्हॅलंट असं म्हटलं तरी चालणार आहे. एवढंच लिहायचंय, बाकी दुसरं काय लिहायचं नाही. ओके, तर ठीक आहे. मॅथमेटिकल लॉजिक हा 1 मार्कचा चॅप्टर आपण इथं कव्हर केलेला आहे. परंतु याच्यामध्ये अजून बऱ्याच काही गोष्टी आहेत, ते म्हणजे सिम्प्लिफाय स्विचिंग सर्किट म्हणून एक आहे, किंवा विदाउट युजिंग द ट्रुथ टेबल प्रूव्ह द फॉलोइंग इक्विव्हॅलंट, तो पार्ट आहे. तर त्याचेही 1-2-3 व्हिडिओ मी तुम्हाला YouTube वरती नंतर पाठवून देईल, किंवा क्वेश्चन पेपर घेताना आढळल्यानंतर ते पण देईल. तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी आपले टेक्स्ट बुक जवळ ठेवा. आता आपण घेतलेले हे लेक्चर्स तुम्ही रिकॉल करा, आपली नोटबुक बघा, एक्सरसाइज मध्ये फास्ट रिव्हिजन घ्या. तुमच्या टीचर्सने तुम्हाला शिकवलेला पार्ट व्यवस्थित बघा. आपले जे टेक्स्ट बुक आहे ते फार चांगलं आहे, ते तुम्ही रेफर करा. आपल्या टेक्स्ट बुक मध्ये रायटर जे आहेत ते फार चांगले आहेत, त्यांचा फार चांगला अभ्यास आहे. तुमच्या सरांना काय अडचणी असतील ते विचारा, त्याच्यातून मला काय विचारायचं असेल तरी व्हॉट्सअपवरती विचारा. तर एकंदरीत ठीक आहे. आता आपण पुढच्या लेक्चर मध्ये मॅट्रायसेस हे पाहणार आहे, आणि तेही मी तुम्हाला शक्य तेवढ्या लवकर पाठवणार आहे. ओके, थँक्यू ऑल ऑफ माय डिअर स्टुडंट्स.